देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. त्याचप्रमाणे राज्यांची अर्थव्यवस्था देखील उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशा काळात सर्वसामान्य माणसं भयभीत झालेली आहेत. येणाऱ्या काळामध्ये या आर्थिक संकटाला महाराष्ट्र कसा सामोरा जातो या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. त्या संदर्भात राज्य सरकारनं नेमकं काय केलं पाहिजे, त्यावरचे उपाय कोणते, यावर आज आपण भाष्य करूया. वेलकम फ्रेंड्स. वेलकम टू नोबल न्यूज नेटवर्क. मायसेल्फ अमीन खान. मित्रांनो, आज पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जी काळजी आहे, जी चिंता आहे, ती केवळ अर्थकारणाला धरून आहे. घराचं अर्थकारण कसं भागवायचं ही काळजी प्रत्येकाला जशी आहे, त्याच्यामध्ये व्यापारी आला, उद्योजक आला, शेतकरी आला, सर्वसामान्य माणूस आला, मजूर आला, गृहिणी आली. याच प्रकारची चिंता केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना असायला पाहिजे. ती असेलही, परंतु असं असताना देखील त्याप्रमाणे कोणती पावलं उचलली जात आहेत असं चित्र दिसत नाही. संसदेचं अधिवेशन आत्ता सुरू आहे. ह्या संसदेच्या अधिवेशनामध्ये अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी आणि कोरोनाच्या संकटाला धरून अर्थव्यवस्था पुन्हा कशी सुरळीत करता येईल यासमोर असणारी जी आव्हाने, त्याबाबतचा विषय हा प्रामुख्यानं चर्चेत येत नाही. त्याचप्रमाणे आत्ताच नुकतं महाराष्ट्र विधानसभेचं जे अधिवेशन संपलं, या अधिवेशनामध्ये देखील जे विषय आले ते विषय हे दुय्यम स्तराला ठेवूनसुद्धा प्रामुख्यानं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठीचे काही विधेयकं, काही चर्चा ही मांडणं गरजेचं होतं. राज्य सरकारच्या या अधिवेशनामध्ये तसं चित्र दिसलं नाही. त्यामुळं आजचा विषय आपण चर्चेला घेणं अधिक महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राचं एकूण राज्याचं सकल उत्पादन जर पाहिलं तर ते 32 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्प जो आहे तो देशामध्ये सगळ्यात मोठा अर्थसंकल्प मानला जातो. अर्थमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री शंभूराज देसाई या दोघांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत येऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विधानभवनामध्ये जे आहे तिथे मोठ्या अभिमानानं ते बजेट सादर केलं. कारण ते बजेटसुद्धा त्यांनी त्या पद्धतीनं खूप चांगलं तयार केलं होतं. हे बजेट तयार करत असताना 2 मुद्दे अजित पवार यांनी त्याच्यात मांडले. त्यातला पहिला मुद्दा होता की देशात जी आर्थिक मंदी आहे, राष्ट्रीय मंदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये काय उपाययोजना करता येतील आणि त्या उपाययोजनांसाठीच्या काही तरतुदी या बजेटमध्ये केलेल्या असल्याचा दावा त्यांनी केला होता. आणि दुसरी प्रायोरिटी त्यांनी जी सांगितली होती तो सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय, तो म्हणजे रोजगारी. रोजगार निर्मिती जास्तीत जास्त कशी करता येईल या संदर्भात बजेटमध्ये त्यांनी ज्या प्रोव्हिजन केल्या होत्या, तर ह्या 2 मुद्द्यांना धरून हे बजेट विधानसभेमध्ये सादर केलं. ते मंजूरही झालं. ही घटना 6 मार्चची. 6 मार्चनंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 24 मार्च रोजी संपूर्ण देशामध्ये संचारबंदी, लॉकडाऊन अनिश्चित काळासाठी केलं गेलं, जे अद्यापही त्याचे परिणाम गेल्या 6 महिन्यांपासून राज्याला, देशाला भोगावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी जे बजेट सादर केलं होतं, त्या बजेटच्या ती तरतुदी जी आहे त्याची अंमलबजावणी करणं हे मोठं अवघड होऊन गेलेलं आहे. एव्हाना पैशाअभावी काही करता येणार नाही आहे अशी परिस्थिती राज्याची आहे. त्याची अनेक कारणं जरी असली तरी त्यातलं प्रामुख्यानं महत्त्वाचं कारण केंद्र सरकारकडे GSTचा जो परतावा आहे, जो लाभ आहे GSTचा, तो परत महाराष्ट्र राज्याला देणं अपेक्षित आहे. एप्रिलमध्ये हे साधारण 22,500 कोटी रुपये शासनानं
महाराष्ट्र राज्याला देणं अपेक्षित होतं. परंतु त्या संदर्भामध्ये आपण बँकांकडून कर्ज घ्या आणि भागवा असं काहीतरी विचित्र उत्तर, बेकायदेशीर उत्तर, घटनेला धरून नसणारं उत्तर हे केंद्र सरकारनं राज्याला दिलं आहे. आता ही थकबाकी जर डिसेंबरपर्यंत जर तशीच राहिली आणि केंद्र सरकारनं GST रिटर्न दिला नाही तर ही अमाऊंट ही साधारण 51,000 कोटी रुपये होणार आहे. राज्याचं यावर्षीचं बजेट यशस्वीपणे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ह्या 51,000 कोटी रुपये फार मोठा वाटा आहे. मी तुम्हाला सांगतो की जे बजेट मांडलं गेलं होतं त्याच्यामध्ये जो खर्च होता, जे एक्सपेंडिचर होते 4,35,000 कोटी होते आणि जमा बाजू जी आहे ही जमा बाजू 3,50,000 कोटी होती. याचा अर्थ फिस्कल डेफिसिट जे येणार होतं ते 54,618 कोटी रुपयांचं येणार होतं. ही अमाऊंट राज्याच्या दृष्टीने जरी आत्ता आपल्याला छोटी वाटत असली तरी किमान गाडी रुळावर आणण्यासाठी त्याची फार आवश्यकता आहे. त्यामुळं राज्यानं आता केंद्र सरकारकडं कुठल्याही परिस्थितीत आक्रमकपणे तगादा लावल्यानंतरच ही रक्कम प्राप्त करून घेतल्याशिवाय महाराष्ट्र राज्याची गाडी ही रुळावर येणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की महाराष्ट्राची तिजोरी आता खाली झालेली आहे. सरकारी नोकरांना पुरेसा पगार वेळेत देण्या इतकी रक्कम आता राज्य शासनाकडे नाही आहे. तिचे येण्याचे अनेक मार्ग लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद झालेले आहेत. राज्याच्या बजेटामध्ये जमेची जी बाजू आहे आणि खर्चाची जी बाजू आहे याच्यामध्ये जवळजवळ 54,000 कोटींचा फरक दिसतोय. खर्चाची बाजू जर पाहिली आपण, एक्सपेंडिचर जर पाहिलं आपण तर ते 4,35,000 कोटी रुपये दर्शवतात. परंतु जमेच्या बाजूमध्ये 3,50,000 कोटी रुपये दाखवले जात आहेत. याचा अर्थ अगोदरच अर्थव्यवस्था अगोदरच कमी होती आणि त्याच्यामध्ये जमेची बाजू कमी होती. तर हा जो फिस्कल डेफिसिट जो आहे तो 54,618 कोटी रुपयांचा फिस्कल डेफिसिट आहे. परंतु याच्यामुळं फार मोठं नुकसान होतं अशातला भाग नाही. केंद्र सरकारकडून आपल्याला जी रक्कम राज्याला मिळणं अपेक्षित आहे त्यात करून खास करून प्रामुख्यानं आत्ता जी हक्काची आहे, जी वेळेवर मिळणं गरजेचं आहे ते आहे GSTचं रिटर्न्स किंवा GSTच्या संदर्भामध्ये आपल्याला जे कॉम्पेन्सेशन म्हणतात, GST कॉम्पेन्सेशन केंद्र सरकारकडून ते 22,500 कोटी रुपये एप्रिलपर्यंत मिळणं अपेक्षित होतं. ते त्यांनी दिलेलं नाही आहे. ते देण्याची मागणी केल्यानंतर त्यांनी त्याला नकार दिलेला आहे आणि केंद्र सरकारने राज्यांना सांगितलं आहे की तुमचं GSTचं जे काय आहे तुम्ही कर्ज काढून ही वेळ मारून न्या. आता हे त्याच्यावरचं उत्तर नाही आहे. जर आपण एखाद्या व्यक्तीने बँकेकडून कर्ज घेतलं असेल किंवा एखाद्या बँकेकडून त्यांना रिटर्न्स द्यायचे असतील आणि जर ते हप्ते आपण वेळेत दिले नाही तर आपल्या कायदेशीर कारवाई होते. त्या पद्धतीनं केंद्र सरकार देखील या व्यवहाराला बांधील आहे. तसा तो करार आहे. तो वेळेत देणं बंधनकारक असतानासुद्धा केंद्र सरकार त्याला नकार देत आहे आणि जर डिसेंबरपर्यंत आपल्याला GST कॉम्पेन्सेशन मिळालं नाही तर 51,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारनं आपल्याला दिलेले नसणार आहेत. मित्रांनो, एखादं राज्य चालवायचं असताना जो रेव्हेन्यू यायला पाहिजे टॅक्सच्या रूपात, कराच्या रूपामध्ये, अनुदानाच्या रूपामध्ये, कर्जाच्या रूपामध्ये, वेगवेगळ्या मार्गांनी राज्याचं उत्पन्न ज्या ज्या मार्गांनी येतं ते सगळे मार्ग बहुतांशी खुंटलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीत एखादं सरकार राज्य कसं चालवणार? ज्यावेळी अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी त्यांनी त्याच्यात काही महत्त्वाकांक्षी योजना त्याच्यामध्ये सादर केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की सगळ्यात हायेस्ट इन्क्रीज, सगळ्यात टॉप प्रायोरिटीनी त्यांनी पब्लिक वर्क्ससाठी 51%, ग्रामीण विकासासाठी 47 कोटी, इतर ज्या काही विकासाची कामं आहेत त्याच्यात पाणी पुरवठा आहे, सॅनिटेशन आहे, त्याच्यानंतर हाऊसिंग आणि अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे शहरी डेव्हलपमेंट यासाठी 26% ह्या गोष्टी त्यांनी त्याच्यात नियोजित केल्या होत्या. आणि त्याचप्रमाणे पायाभूत सुविधा वाढाव्यात म्हणून देखील अनेक महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी त्या बजेटमध्ये घेतलेल्या होत्या की ज्याच्यातून रोजगार निर्मिती तर होईलच परंतु विकासाची कामं मार्ग लागतील आणि इतर
उद्योग व्यवसायांना सोयीसुविधा, ज्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध होतील त्यातून व्यवसाय वाढेल. आता प्रश्न असा आहे की आज राज्याची तिजोरी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जर रिकामी होत गेलेली असेल, रिकामी झाली असेल, तर या बजेटमध्ये 6 महिन्यांपूर्वी मांडलेल्या बजेटमधल्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्यांचं भवितव्य काय? ज्याप्रमाणे ग्रामीण सडक योजना 1000 कोटींची होती, नागरी सडक योजना 1501 कोटी रुपयांची होती. या योजना आता गुंडाळाव्या लागतील किंवा पोस्टपोन कराव्या लागतील. या योजना ठरलेल्या निश्चित मुदतीत पूर्ण होणार नाहीत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी ज्यावेळी त्यांनी महात्मा फुले कर्जमुक्ती योजना केली 7000 कोटीची, किमान एक समाधानाची बाब आहे की मार्च-एप्रिलपर्यंतचा जर आढावा घेतला तर 90% शेतकऱ्यांना या 7000 कोटी रुपयांचा जो काही मोबदला त्यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळं ती एक थोडीशी समाधानाची बाब आहे. परंतु पुढील 5 वर्षामध्ये 5 लाख सोलर पंप लावण्याची जी 10,000 कोटींची योजना होती की जी वीज बचत करणारी होती, शेतकऱ्यांना ती फायद्याची होती, अशी ही एक पर्यावरणपूरक एक सोलर योजना होती, हिचंही भवितव्य आता अंधारात गेल्याचं दिसतं. अशा अनेक योजना त्या बजेटमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. प्रश्न असा आहे की बजेटमधल्या योजना आता पूर्ण होऊ शकत नाही, तर राज्यांनी काय करायला पाहिजे होतं आणि त्यांनी काय अजूनही केलेलं नाही. सर्वात प्रथम ज्यावेळी विधानसभेचं अधिवेशन 2 दिवस चाललं, सोमवार आणि मंगळवार 2 दिवस चाललं, त्याच्यामध्ये पटलावर जे विषय आले विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये, या पटलावर आलेल्या विषयांमध्ये खरं तर महाराष्ट्र राज्याची आर्थिक घडी कशी आपल्याला व्यवस्थित करता येईल या संदर्भातल्या काही ठोस उपाययोजनांचे बिल्स विधेयकं मांडणं अपेक्षित होतं. एकही विधेयक त्या प्रकारचं मांडलं गेलेलं नाही, ही सर्वात दुःखाची बाब आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्ष जो स्वतःला खूप अनुभवी म्हणवतो, जो आक्रमकपणे बोलतो, तो देखील नको त्या प्रश्नांना घेऊन सरकारला घेरण्याच्या त्यांच्या प्रश्नोत्तरांच्या काळामध्ये दिसत होतं. हे जे अधिवेशन झालं हे पूर्णतः राजकीय आरोप प्रत्यारोप यांनी भरलेलं होतं. त्याच्यातून आपल्या हाती काय आलं, नागरिकांच्या हाती काय आलं, तर मला असं वाटतं की अजूनही वेळ गेलेली नाही आहे. राज्य सरकारनं माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, इतर जे अनुभवी नेते आहेत, त्या सगळ्या अनुभवीमधल्या सगळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब, ह्या सगळ्या लोकांनी आता एक स्वतंत्र स्पेशल अधिवेशन बोलवावं की ज्या अधिवेशनामध्ये येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती, आर्थिक घडी पूर्वपदावर येण्यासाठी विधानसभेमध्ये कोणते कायदे करता येतील, कोणती विधेयकं मांडता येतील, कोणत्या प्रकारची चर्चा करता येतील, केवळ याच मुद्द्यावर जर त्यांनी अधिवेशन बोलवलं तर मला असं वाटतं की त्यातून काही चांगले मार्ग या राज्याला सापडू शकतील. बाकीचे बरेचसे मार्ग असतात की जसं ज्या घोषणा विधान भवनाच्या बाहेर प्रेस कॉन्फरन्समध्ये मोठ्या मोठ्या आवाजात केल्या जातात, कोणतेही सरकार असो, परंतु त्याच्यावर काही अंमलबजावणी होत नसते. त्या फक्त घोषणा असतात, प्रसारमाध्यमांमधून प्रचंड प्रसिद्धी मिळते, लोकांची वाहवा मिळते आणि थोड्या दिवसानंतर ते दुःख विसरलं जातं, त्या योजना विसरल्या जातात. आणि ही परिस्थिती अशी होऊ नये म्हणून ह्या स्पेशल अधिवेशनाची अर्थकारणाच्या बाबत किंवा आर्थिक घडी सुधारावी, आर्थिक घडीवर उपाययोजना व्हाव्यात याबाबतचं ते अधिवेशन असावं मला असं वाटतं. काही सरकारी कामात बचत करता येईल, पगार कपात करता येईल किंवा काही टॅक्सेस कमी करून रेव्हेन्यू कसा जास्त वाढवता येईल ते पाहता येईल. अशा पद्धतीनं उत्पन्न लोकांना झळ न बसता उत्पादन कसं वाढेल हे पाहिलं पाहिजे. अन्यथा सरकारच्या हातात तर सगळंच आहे. जर सरकारला खरंच उत्पन्न तिजोरी भरायची असेल तर त्यांनी टॅक्स वाढवणं त्यांच्या हातात. एक अध्यादेश काढला आणि भरमसाठ टॅक्स वाढवले तर तिजोरी भरायला मला असं वाटतं की 6 महिन्याच्या तिजोरी पूर्ण भरेल. परंतु अशावेळी सत्ता उलथवल्या जातात, सत्ता त्याग करावा लागतो.
आणि ही रिस्क राज्य शासन घेऊ शकत नाही, ती त्यांनी घेऊ नये, ते घेणारही नाहीत आणि त्यासाठी एक स्वतंत्र अधिवेशन बोलवणं आवश्यक आहे. मित्रांनो, आज हा विषय जो ढोबळ मनानं मांडला आहे त्याच्यावर आपण देखील यूट्यूबवर जा, सोशल मीडियामध्ये जा, जी काही चांगली वृत्तपत्रं आहेत किंवा जी काही तज्ज्ञ लोक आहेत ते काय सांगतात हे वाचा आणि त्यांच्याप्रमाणे तुमचं मत बनवू नका. तुम्ही त्याच्यावर स्वतः विचार करा. तुम्हाला उत्तर नक्की सापडेल की आज आपल्या घरामध्ये पैसा कमी आहे तर आपली आई नेमकं काय करते, आपला संसार कसा चालवते, ती कुठे कुठे काटकसर करते, ती खर्चाला आळा का घालते आणि मग ती संसाराचा गाडा चालवते. सरकार मायबाप तुम्ही आहात. सरकारनेही देखील त्या आईप्रमाणे वागलं तर मला असं वाटतं की कितीही मोठं आव्हान आता आपल्या राज्यासमोर अर्थकारणाचं असलं तर त्यातून ते नक्कीच आपल्या सर्वांना सही सलामत बाहेर काढतील. तर चला, पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटूया. लवकरच मी काही गुड न्यूज घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये येतो आहे की ज्या आनंद वार्ता असतील कोरोनावरील लशी आणि औषधाचं. थोड्याच वेळात भेटूया. नमस्कार.